हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर। तर सेशनला सुरुवात करण्याआधी तुम्हा सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि सोबतच जे एसएससी सीएचएसएल आहे त्याचं नोटिफिकेशन आउट झालेले आहे। 8 एप्रिल पासून ऍप्लिकेशन स्टार्ट झालेले आहे। सोबतच जी वॅकन्सी आहे ती 3700 प्लस वॅकन्सी आहे। जनरल कॅटेगरीला 100 रुपीज फीज आहे आणि जे फिमेल्स आहे त्यांना फिमेल्स एससी एसटी फिजिकली हँडिकॅप्ड आणि जे ओके यांना सगळ्यांना काय आहे नील आहे, म्हणजे फीज नाही आहे, फीज लागणार नाही आहे। सो तर जे वुमेन्स कॅटेगरी आहे फिमेल्स ते आवर्जून फॉर्म फिल करा। लास्ट डेट ही 7 मे आहे। यामध्ये सिलेक्शन प्रोसेस जी आहे टायर 1 आणि टायर 2 आहे। टायर 1 चे जे एक्झाम्स आहे ते 1 जुलै पासून तर 12 जुलै पर्यंत राहणार आहे। तर लवकरात लवकर फॉर्म फिल करा। 7 मे च्या आधी फॉर्म फिल करू शकता तुम्ही। ओके, तर सेशनला सुरुवात करूया आपण। आता सेशन मध्ये घेऊया आपण 17 एप्रिलच्या काही इम्पॉर्टंट न्यूज। पहिली न्यूज आहे आरबीआयने काय केलेले आहे, बरेचसे निर्बंध लावलेले आहेत। कोणावर? जे मुंबई बेस्ड सर्वोदय कोऑपरेटिव्ह बँक आहे त्यावर खूप सारे निर्बंध लावले गेले आहेत। निर्बंध जे लावलेले आहे ते कशा प्रकारे लावलेले आहे, जे कस्टमर्स आहे बँकचे जे कस्टमर्स ते त्यांच्या अकाउंट मधनं फक्त 15,000 पर्यंत त्यांची मॅक्झिमम लिमिट राहणार आहे 15,000 रुपये विड्रॉवल करण्याची। तर ही एक लिमिटेशन्स लावण्यात आलेलं आहे। सोबतच जे इश्यू आणि रिन्युअल ऑफ लोन्स आहे ते पण त्यांना आरबीआयच्या अप्रुव्हल शिवाय करता येणार नाही। सोबत न्यू इन्व्हेस्टमेंट इन्क्युअर ऍडिशनल लायबिलिटीज, तर हे सगळं आरबीआयच्या अप्रुव्हल शिवाय ते करू शकणार नाही। आणखी जे आहे डिस्चार्ज करणे लायबिलिटीजला आणि कोणते पण पेमेंट स्वीकारणे किंवा देणे विड्रॉ करणे यांच्यासाठी पण आरबीआयचं अप्रुव्हल लागणार आहे। हे सगळं आरबीआयच्या अप्रुव्हल थ्रू करावं लागणार आहे सर्वोदय कोऑपरेटिव्ह बँकला। तर असे निर्बंध आरबीआयने लावलेले आहे जी मुंबई बेस्ड बँक आहे सर्वोदय कोऑपरेटिव्ह बँक यांच्यावर। ओके, बघूया नेक्स्ट न्यूज। आता नेक्स्ट न्यूज आहे जी फार्मा मेजर आहे सिप्ला लिमिटेड यांनी एक्वायर केलेला आहे। कोणाला एक्वायर केलेला आहे? जे कॉस्मेटिक पर्सनल केअर डिस्ट्रीब्युशन आणि मार्केटिंग बिझनेस एक कंपनी आहे का, कोणती आहे ती? आयव्हिया ब्युटी प्रायव्हेट लिमिटेड। हिला ती काय करणार आहे, एक्वायर करणार आहे। त्याच्यामध्ये कोणते कोणते ब्रँड्स इन्क्लूड आहे? एस्टबेरी, एकिन आणि भीमसेनी। हे सगळे ब्रँड्स जे आहे वर्ल्ड वाईड बेसिसवर ₹130 करोड जे आहे हे सगळं एक्वायर कोण करणार आहे? सिप्ला लिमिटेड करणार आहेत। तर जनरली म्हणजे त्यांचा हा जो मूव्ह आहे ह्या मूव्हनी तो फोकस कशावर आहे सिप्लाचा? त्यांचा फोकस आहे एनहान्स करणे त्यांचे कन्झ्युमर हेल्थ केअर आणि वेलनेस पोर्टफोलिओ, हा सिप्लाचा फोकस आहे। आणि सेम आहे जे साइन होणार आहे, हा डुओ जो आहे तो साइन होणार आहे साइन अप बिझनेस ट्रान्सफर अग्रीमेंट फॉर द सेम त्यांचा बिझनेस अग्रीमेंट जो आहे तो साइन होणार आहे। आणि नेक्स्ट जे आहे जे ब्रँडची लेगेसी आहे ते 16 वर्षपेक्षा पण जास्त आहे। आणि त्यामध्ये जे एस्टाबेरी caters to consumer through a wide range of unique products to help them address their skincare needs। तर जे एस्टाबेरी आहे ते त्यांचे वाईड रेंज ऑफ युनिक प्रोडक्ट्स जे आहे ते काय करतात, सेल करतात आणि हेल्प करतात त्यांचे जे पण स्किन केअर नीड्स आहे ते त्यांना ऍड्रेस करतात। ओके, तर सिप्ला जी आहे ती काय करणार आहेत, एक्वायर करणार आहे इव्या ब्युटी प्रायव्हेट लिमिटेडचे जे पण सगळे ब्रँड्स आहे एस्टाबेरी, एकिन, भीमसेनी, जे वर्ल्ड वाईड बेसिसवर किती आहे 130 करोड आहे, ते पूर्ण एक्वायर करणार आहे सिप्ला लिमिटेड। नेक्स्ट बघूया न्यूज। आता नेक्स्ट न्यूज जी आहे ती फिनटेक जायंट आहे भारत पे। तर यांनी काय केलेलं आहे, जे नलिन नेगी आहे यांची जी पोझिशन आहे त्याला एलिव्हेट केलेलं आहे। तर बघूया नलिन नेगी आधी कोण होते? तर नलिन नेगी काय होते? तर त्यांना काय बनवण्यात आलेलं आहे, त्यांचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून त्यांना एलिव्हेट करण्यात आलेलं आहे। आधी ते काय होते, इंटरिम सीईओ अँड सीएफओ होते। आधी काय करत होते ते भारत पे मध्ये ते काय कशाला सर्व्हिस देत होते? ते देत होते
इंटरिम सीईओ अँड सीएफओ होते आणि आता त्यांचं प्रमोशन करून त्यांची पोझिशन एलिव्हेट करून त्यांना सीईओ बनवण्यात आलेलं आहे भारत पेचं. तर कोणाच्या नंतर जे आहे ते हे झालेले आहे, काय अपॉइंट करण्यात आलेले आहे, समीर सुहेन जे आहे त्यांनी जानेवारी 2023 मध्ये काय केलेलं, स्टेप डाऊन केलेलं, त्यांची पोझिशन ते त्यांनी सोडलेली, म्हणून त्यांना काय अपॉइंट करण्यात आलेलं आहे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून. नेगीने कधी जॉईन केलेलं होतं भारत पे? 2022 मध्ये त्यांनी जॉईन केलेलं होतं. जे कंपनीच्या सिग्निफिकंट ग्रोथसाठी आणि स्ट्रॅटेजिक ऍडव्हान्समेंटसाठी जे आहे बिझनेस सेगमेंटमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, म्हणजे त्यांनी ड्राईव्ह केलेली आहे कंपनी. 28 इयर्सचा त्यांना एक्सपिरियन्स आहे फिनटेक आणि बँकिंग, फिनटेक आणि बँकिंग मध्ये त्यांना 28 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. सोबतच त्यांचं स्पेशलाइज कशामध्ये आहे? बिल्डिंग अँड स्केलिंग बिझनेस मध्ये त्यांचं स्पेशलाइज आहे, त्यांची एक्सपर्टीज त्यामध्ये आहे. ओके, तर हे झालं भारत पेचे जे सीईओ आहे, सीईओ म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे नलिन नेगी यांना. आता भारत पे बद्दल बघूया. भारत पेचे फाउंडर्स कोण आहे? एक आहे अश्नीर ग्रोवर आणि दुसरे शाश्वत नाकरानी. पॅरेंट कोण आहे? म्हणजे कंपनीचे जे पॅरेंट ऑर्गनायझेशन असते ते आहे रेझिलियंट इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड. कधी फाउंड झाली? एप्रिल 2018 मध्ये झाली. हेडक्वार्टर न्यू दिल्लीमध्ये आहे. ओके, हे सगळं झालं भारत पे बद्दल. नेक्स्ट न्यूज बघूया आपण आता. नेक्स्ट न्यूज जी आहे ती आहे मोहन बागान सुपर जायंट जे आहे त्यांना काय मिळालेलं आहे? ते विनर झालेले आहे, त्यांना विनरची शील्ड मिळालेली आहे. बघूया. मोहन बागान सुपर जायंट काय झालेले आहे? इंडिया सुपर लीगचे त्यांना शील्ड मिळालेली आहे, विनर झालेले आहे. कोणाला डिफीट केलं आहे त्यांनी डिफीट केलेलं आहे मुंबई सिटीला डिफीट केलेलं आहे. कुठे झालं हे सगळं? जे ही मॅच झालेली, हा जो इव्हेंट झालेला कुठे झाला? हा झाला कोलकातामध्ये सॉल्ट लेक स्टेडियम मध्ये. कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियम मध्ये ही जे आहे हे इंडिया सुपर लीगचं जे सीझन आहे ते झालेलं. ते 2023 आणि 2024चं जे इंडियन सुपर लीगचं जे सीझन होतं ते 10th सीझन होतं. आणि 28 जे सीझन होतं ते टॉप टायर इंडियन फुटबॉलचं होतं. 10th सीझन 2023-24 होतं इंडियन सुपर लीगचं आणि 28 सीझन कशाचं होतं? टॉप टायर इंडियन फुटबॉलचं. तर प्रीमियर्स बघूया. प्रीमियर्स काय आहे? मोहन बागान एसजी फर्स्ट टायटल त्यांना मिळालेला. AFC चॅम्पियन्स लीग 2 कोण आहे? मोहन बागान SG. SAFF क्लब चॅम्पियनशिप कोणाला मिळाली? मुंबई सिटीला. आणि टॉप गोल स्कोरर कोण होतं? डिमिट्रियस डायमंटेकस. त्यांनी किती? 13 गोल्स केलेले, म्हणून त्यांना टॉप गोल स्कोरर म्हणून जो आहे तो टायटल मिळाला होता. तर हे सगळं झालं कशाबद्दल? इंडियन सुपर लीग बद्दल, जे झालं कोलकातामध्ये, कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियम मध्ये हे झालं, लीग झालेलं. आणि शील्ड कोणाला मिळाली? विनरची शील्ड मिळालेली मोहन बागान जायंट्स यांना, मोहन बागान सुपर जायंट्स यांना. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट जी न्यूज आहे तर फॉर्मर इंग्लंडचे जे कोण होते स्पिनर डेरेक अंडरवूड यांचं काय झालेलं? वयाच्या 78व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं, त्यांची डेथ झालेली आहे. त्यांना काय म्हणून म्हणजे संबोधल्या जायचे? त्यांना डेडली या नावाने संबोधल्या जायचे. त्यांचं 78व्या वर्षी निधन झालेलं. तर त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये 6 हायएस्ट विकेट टेकर, जे इंग्लंडचे जे टेस्ट क्रिकेट जे आहे जे त्यांनी इंग्लंड कडून खेळलेले आहे, तर त्याच्यामध्ये ते काय झालेले? 6 हायएस्ट विकेट टेकर म्हणून ते काय झालेले? त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी 6 वेळा हायएस्ट म्हणजे 6 हायएस्ट विकेट टेकर आहेत ते. ओके, सोबतच 297 डिसमिसल्स आहे आणि 86 अपिअरन्स मधून वन डे इंटरनॅशनल मध्ये 32 इन वन डे इंटरनॅशनल. ओके, तर हे झालं जे त्यांनी विकेट्स घेतलेले आहेत टेस्ट क्रिकेटमध्ये आणि जे पण सगळे डिसमिसल्स आणि त्यांचे अपिअरन्स होते ते सगळ्याबद्दल आहे. 6 हायएस्ट विकेट टेकर आहेत ते.
आणि त्यांच्या सक्सेस सोबतच त्यांचं सक्सेस पण होतं तेवढंच जेवढे त्यांच्या कॉन्ट्रोवर्सीज होत्या. तर सक्सेस पण तेवढंच आहे आणि कॉन्ट्रोवर्सीज पण तेवढ्याच आहे त्यांच्या. त्यांचे अचीवमेंट आणि कॉन्ट्रीब्युशन स्पोर्ट्स मध्ये खूप सिग्निफिकंट आहे. त्यांची लाईफने म्हणजे लाईफमध्ये त्यांचं मार्क आहे सिग्निफिकंट अचीवमेंट अँड कंट्रीब्युशन टू द स्पोर्ट. त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं होतं MBE म्हणून 1981 मध्ये फॉर हिज सर्व्हिसेस टू क्रिकेट आणि लॅटर त्यांनी काय सर्व केलं, त्यांनी प्रेसिडेंट म्हणून पण सर्व्हिस दिलेली आहे. कुठे? मार्लेबन क्रिकेट क्लब मध्ये. मार्लेबन क्रिकेट क्लब मध्ये त्यांनी प्रेसिडेंट म्हणून पण सर्व्हिस दिलेली आहे. ओके, तर हे झालं अंडरवूड बद्दल, ज्यांची डेथ झालेली आहे वयाच्या 78व्या वर्षी. ते होते म्हणजे फॉर्मर इंग्लंड स्पिनर होते ते. नेक्स्ट आहे की सिनियर कन्नड ऍक्टर. कन्नडचे जे ऍक्टर आहे आणि ऍक्टर, डायरेक्टर आणि प्रोड्युसर कोण? द्वारकाधीश. त्यांचं पण निधन झालेलं आहे वयाच्या 81व्या वर्षी. तर ते कोण होते? वेटरन ऍक्टर. त्यांचे कशामुळे निधन झालेलं आहे? त्यांच्या रेस्पिरेटरी काही प्रॉब्लेम्स होते त्यांना आणि त्यामुळेच त्यांचं काय झालेलं, निधन झालेलं, ते पास अवे झाले. त्यांनी कधी डेब्यू केला होता? द्वारकाधीशने डेब्यू केला होता ऍज अ कॉमेडी ऍक्टर म्हणून कन्नड सिनेमामध्ये 1964 मध्ये त्यांनी डेब्यू केलेला कॉमेडी ऍक्टर म्हणून. नंतर सक्सेसफुल त्यांचं ऍक्टर म्हणून तर त्यांनी त्यांचं सक्सेसफुल करिअर झालेलं. नंतर मग त्यांनी काय केलं? प्रोडक्शन आणि डायरेक्शन पण चालू केलेलं फिल्म्स मध्ये. तर त्यांची जे प्रोड्युसर डेब्यू ऍज अ प्रोड्युसर म्हणून त्यांनी डेब्यू कोणत्या फिल्म पासून केला? मेयर मुथन्ना 1969 मध्ये त्यांनी काय केलं? डेब्यू केलेला ऍज अ प्रोड्युसर म्हणून. कोणासोबत? विथ डॉक्टर राजकुमार फेमस मूवी मेयर मुथन्ना. नंतर 48 फिल्म्स त्यांनी डायरेक्ट केले आणि त्यानंतर त्यांनी 48 फिल्म्स त्यांनी अँड डायरेक्टेड नियरली 19 मूवीज. 48 फिल्म्स डायरेक्ट त्यांनी काय केले? 19 फिल्म्स जे आहे 19 मूवीज डायरेक्ट केलेले. नंतर त्यांचे काही फिल्म्स आहे ज्याच्यामध्ये त्यांनी प्रोडक्शन केलेलं आहे आणि डायरेक्शन पण केलेलं आहे, ते बघूया. मेयर मुथन्ना आणि सेकंड जे आहे भाग्यवाथरू, सिंगापुरेनेली, राजाकुला, गुरु शिशरू, न्यू बरेडा, कादंबरी, आफ्रिकाडलो, शीला, डान्स राजा डान्स, श्रुती आणि अपतमित्र. तर एवढे जे फिल्म्स आहे यामध्ये त्यांनी आयकॉनिक जे फिल्म्स आहे त्यांनी आयदर काय केलेलं आहे? प्रोड्यूस केलेले आहे और डायरेक्ट केलेले आहे. ज्यांचं नाव आहे कोण? द्वारकाधीश. तर त्यांचं निधन झालेलं वयाच्या 81व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं. ते कन्नडचे ऍक्टर होते, सिनियर ऍक्टर, वेटरन ऍक्टर. ओके, नेक्स्ट आहे, ही पण ऑबिच्युरीज आहे. तर बघूया. जे ओल्डेस्ट लिव्हिंग पायलट होते इंडियन एअरफोर्सचे स्क्वॅड्रन लीडर दलीप सिंग मजेठिया यांचं पण निधन झालेलं आहे वयाच्या 103व्या वर्षी. म्हणजे 103 वर्षाचे ते होते आणि त्यांचं निधन झालेलं उत्तराखंड मध्ये. ओके, कधी त्यांचं म्हणजे बॉर्न कधी झालेले? ते 27 जुलै 1920 मध्ये त्यांचा जन्म झाला होता शिमला मध्ये. आणि त्यांनी इंडियन एअरफोर्स कधी जॉईन केलेलं होतं? त्यांनी इंडियन एअरफोर्स जॉईन केलेला व्हॉलेंटरी रिझर्व्ह 1940 मध्ये. जेव्हा काय होतं? ड्युरिंग वर्ल्ड वॉर टू जेव्हा होतं 1940 मध्ये, तेव्हा त्यांनी इंडियन एअरफोर्स जे आहे ते जॉईन केलेलं मजेठियाने. जे त्यांनी काय केलं? त्यांचे जे अंकल त्यांचे जे फादर आहे, फादर किरपाल सिंग मजेठिया जे होते प्रॉमिनंट फिगर होते पंजाब. जेव्हा ब्रिटिश रूल होता तेव्हा ते काय होते? प्रॉमिनंट फिगर होते हे पंजाबचे. आणि त्यांचे ग्रँडफादर जे आहे सुंदर सिंग मजेठिया ते असोसिएट होते. कोणाशी असोसिएट होते? चीफ खालसा दिवाण
आणि वन ऑफ द फाउंडर होते खालसा कॉलेज अमृतसरचे. तर त्यांचे जे सगळे आहे ग्रँडफादर फादर हे सगळेच म्हणजे चांगले नामांकित आहे, प्रॉमिनंट फिगर्स आहे. तो फाउंडर्स आहे, त्यांचे जे ग्रँडफादर आहे ते काय होते, फाउंडर होते, म्हणजे वन ऑफ द फाउंडर होते. त्यामधले खालसा कॉलेज अमृतसरचे. त्यांचे फादर पण एक प्रॉमिनंट फिगर होते पंजाबचे. नंतर काय झालं, त्यांनी कम्प्लीट झाल्यानंतर त्यांचं टेन्युअर जे आहे ते कम्प्लीट झाल्यानंतर इन ऑस्ट्रेलिया दलीप सिंग मजेठिया यांचं काय झालं, ते रिटायर्ड झालेले इंडियन एअरफोर्स मधून. 18 मार्च 1947 मध्ये ते रिटायर झाले इंडियन एअरफोर्स मधून. आणि नंतर काय झाले, ते सेटल डाऊन झाले त्यांच्या फॅमिली सोबत. जे गोरखपूर जवळ सरदार नगर आहे तिथे ते सेटल डाऊन झाले. उत्तर प्रदेश मध्ये जे गोरखपूर जवळ सरदारगंज आहे तिथे ते सेटल डाऊन झाले. ओके, तर हे झालं दलीप सिंग मजेठिया बद्दल, जे काय होते इंडियन एअरफोर्स मध्ये होते. त्यांची डेथ झालेली आहे, निधन झालेलं आहे वयाच्या 103व्या वर्षी. ओके, नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट जे आहे सिंगापूर प्राईम मिनिस्टर ली हसीन लोंग, ते काय करणार आहे, स्टेप डाऊन करणार आहे त्यांच्या पोझिशन पासून. म्हणजे त्यांची जे पोझिशन होती ऍज अ प्राईम मिनिस्टर तिथनं ते स्टेप डाऊन करणार आहे. कधी, 15 मेला. त्यांच्या 2 डिकेड म्हणजे 20 वर्ष त्यांनी जे आहे ते लिडरशिप दिलेली आहे. त्याच्यानंतर ते स्टेप डाऊन करणार आहे. 2 डिकेड लॉंग लिडरशिप नंतर ते स्टेप डाऊन करणार आहे 15 मेला. ओके, आणि त्यांना जे आहे ते सक्सीड कोण करणार आहे, म्हणजे त्यांच्या जागेवर कोण आता मग सर्व्हिस देणार आहे ऍज अ प्राईम मिनिस्टर म्हणून, लॉरेन्स वॉंग हे सर्व्हिस देणार आहे प्राईम मिनिस्टर म्हणून त्यांच्या नंतर. वॉंग जे आहे ते सध्या कुठे काम करत आहे, सध्या कुठे सर्व्हिस देत आहे, ते सध्या आहे फायनान्स मिनिस्टर आणि डेप्युटी प्राईम मिनिस्टर आहेत. तर हे झालं सिंगापूरचे जे प्राईम मिनिस्टर आहेत ते स्टेप डाऊन करणार आहे. त्यांचं नाव आहे ली हसीन लॉंग आणि त्यांच्या जागेवर कोण सर्व्हिस देणार आहे नंतर, लॉरेन्स वॉंग. आणि लॉरेन्स वॉंग सध्या वॉंग जे आहे ते सध्या कुठे सर्व्हिस देत आहे, ऍज अ फायनान्स मिनिस्टर म्हणून आणि डेप्युटी प्राईम मिनिस्टर म्हणून ते सर्व्हिस देत आहे सिंगापूरचे. ओके, तर सिंगापूर बद्दल बघूया. प्रेसिडेंट कोण आहे सिंगापूरचे, थर्मन शनमुगर रत्नम. चीफ जस्टिस कोण आहे, सुंदरेश मेनन. आणि करन्सी काय आहे, डॉलर. तर हे काय झालं, ही सिंगापूर बद्दल न्यूज झाली तुमचे प्राईम मिनिस्टर बद्दल. नेक्स्ट बघूया आता. ओके, नेक्स्ट जी आहे, जे ब्रह्मकुमार आहे त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं ऍज अ अँबॅसिडर म्हणून अँबॅसिडर टू झिम्बाब्वे. तर मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर आणि जॉईंट सेक्रेटरी ब्रह्मकुमार यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे इंडियाज नेक्स्ट अँबॅसिडर टू झिम्बाब्वे. तर अँबॅसिडरचा रोल काय असतो, अँबॅसिडरचा जो रोल असतो म्हणजे जे अँबॅसिडर टू कोणते पण कंट्रीचे जे अँबॅसिडर बनवतात, म्हणजे इंडिया टू झिम्बाब्वे, इंडिया टू ऑस्ट्रेलिया, तर त्यांचं काम काय असतं, त्यांचं काम ऍज अ एन्वॉय म्हणून असतं. तर एन्वॉय म्हणजे का, जसं महाभारत मध्ये जेव्हा महाभारत होण्याच्या आधी पांडवांनी जे आहे जे आपले कृष्ण जे आहे त्यांना एन्वॉय म्हणून पाठवलं होतं धृतराष्ट्राकडे. कशासाठी पाठवलं होतं, ऍज अ शांती प्रस्ताव म्हणून त्यांना शांती प्रस्ताव घेऊन पाठवलं होतं. म्हणजे त्यामुळे की महाभारत झालं नसतं. जर शांती प्रस्ताव जर स्वीकार केला असता तर जे महाभारत घडलं आहे ते घडलं नसतं. तर ती तर वेगळी गोष्ट झाली, मी तुम्हाला फक्त हा एक्झाम्पल दिलेला आहे. तर एन्वॉय म्हणजे काय होत असते, तर एन्वॉय म्हणजे जो असतो तो दूत असतो, जो एका कंट्री मधून जो आहे दुसऱ्या कंट्रीच्या जे पण काही पण गोष्टी असतात, जे डिस्कशन करायचं असतं ते डिस्कशन होत असतं, ते एन्वॉय थ्रू होत असतं. तर जे एन्वॉय झालेले आहे इंडियाचे टू झिम्बाब्वे, ते झालेले आहे कोण, जॉईंट सेक्रेटरी आणि एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर कोण, ब्रह्मा कुमार हे अपॉइंट झालेले आहे एन्वॉय म्हणून. कुठले, टू झिम्बाब्वे, अँबॅसिडर टू झिम्बाब्वे. ब्रह्मा कुमार जे आहे
2005 बॅचचे बॅचचे कोण आहे ते इंडियन फॉरेन सर्व्हिस ऑफिसर आहे. तर IFS ऑफिसर आहेत ते 2005 या बॅचचे. ते रिप्लेस कोणाला करणार आहे? विजय खंडूजा यांना ते रिप्लेस करणार आहे. जे कधी विजय खंडूजा जे आहे ते कधी अपॉइंट झाले होते? ते झालेले होते 9 नोव्हेंबर 2020 मध्ये अपॉइंट झालेले होते. 2020 मध्ये विजय खंडूजा अपॉइंट झालेले. तेव्हापासून तर आतापर्यंत त्यांनी सर्व्हिस दिलेली. आणि आता नेक्स्ट झालेले आहे ब्रह्मकुमारी. जे खंडूजा आहे त्यांनी अर्लियर कुठे वर्क करत होते? ते व्हेरियस कॅपॅसिटीज मध्ये त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे. ऍज अ डायरेक्टर डिव्हिजन ऑफ मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स 2017 पासून त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे ऍज अ डायरेक्टर डिव्हिजन ऑफ मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स मध्ये. ओके. हु इज एज अँबॅसेडर? हे तुम्हाला मी सांगितलं. अँबॅसेडर कोण असतो? अँबॅसेडर काय असतो? एक ऑफिशियल एन्वॉय असतो जो स्पेशली काय असतो हाय रँकिंग डिप्लोमेट असतो जो काय करतो? रिप्रेझेंट करतो आपल्या स्टेटला, आपल्या कंट्रीला. ओके. तर हे झालं अँबॅसेडर टू झिम्बाब्वे बद्दल. क्वेश्चन्स बघून घेऊया आपण आता. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, इन अ रिसेंट मूव्ह RBI हॅज प्लेस्ड सेव्हरल निर्बंध लावलेले आहे जे मुंबई बेस्ड सर्वोदय कोऑपरेटिव्ह बँक आहे त्यांच्यावर. तर इन कॉन्टेक्स्ट टू सेम कस्टमर्स आहे त्या बँकचे जे कस्टमर्स आहे त्यांना मॅक्झिमम लिमिट किती आहे विड्रॉवल करण्याची? तर मॅक्झिमम लिमिट किती आहे? ₹15,000 ही त्यांची मॅक्झिमम लिमिट राहणार आहे कॅश विड्रॉ करण्याची. नेक्स्ट क्वेश्चन, नेम द इनकम्बेंट CEO ऑफ द फार्मा मेजर सिप्ला लिमिटेड विच इज गोइंग टू एक्वायर. कोणाला एक्वायर करणार आहे सिप्ला लिमिटेड? इव्हियन ब्युटीज कॉस्मेटिक पर्सनल केअर, जे किती आहे फॉर ₹130 करोड. ते कोण आहे? CEO कोण आहे त्याचे? ते आहे उमंग वोरा. ओके. तसं आपण जे न्यूज घेतली त्यामध्ये उमंग वोरा बद्दल काही आपण न्यूज बघितली नाही. तर म्हणून आता बघून घ्या की जे इनकम्बेंट CEO आहे फार्मा मेजर सिप्ला लिमिटेडचे ते कोण आहे? उमंग वोरा हे नाव लक्षात ठेवा. सिप्ला लिमिटेडचे CEO आहे. नेक्स्ट, हु बिकेम द न्यूली अपॉइंटेड CEO. न्यूली अपॉइंटेड CEO कोण आहे? जे फिनटेक जायंट भारत पेचे काय होणार आहे? CEO होणार आहे. अपॉइंट करण्यात आलेला आहे. आफ्टर कोणाच्या नंतर? समीर सुहानी नंतर. जे समीर सुहानी ज्यांनी स्टेप डाऊन केलेलं. तर कोण झालेला आहे आता न्यू CEO? ते झालेले आहे नलिन नेगी. ओके. नेक्स्ट, विच इंडियन फुटबॉल क्लब बिकेम द इंडियन सुपर लीग शील्ड विनर. तर लीग शील्ड विनर कोणती काय झालेली आहे? कोणती फुटबॉल क्लब जे आहे इंडियन फुटबॉल क्लब हे झालेली आहे डिफीट करून मुंबई सिटीला. कुठे? सॉल्ट लेक स्टेडियम कोलकातामध्ये. तर कोणता क्लब आहे तो? त्या क्लबचं नाव काय आहे? मोहन बागान सुपर जायंट यांनी डिफीट केलेला आहे कोणाला? मुंबई सिटीला. आणि त्यांनी विनरची शील्ड जी आहे ते मिळवलेली आहे. नेक्स्ट, नेम द फॉर्मर इंग्लंड स्पिनर. कोण आहे ते? ही इज ऑल्सो नोन ॲज डेडली फॉर हिज अनपॅरलड स्किल ऑन द क्रिकेट फील्ड. हॅज डाईड एज 78व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. इंग्लंडचे कोण? स्पिनर ज्यांना डेडली म्हणून पण संबोधलं जायचं. त्यांचं नाव काय आहे? डेरेक अंडरवूड त्यांचं नाव आहे. ओके. नेम द डायरेक्टर बिहाइंड द फेमस कन्नड फिल्म अपथमित्रा. तर अपथमित्राचे जे डायरेक्टर आहे कोण आहे ते? त्या फिल्मचे डायरेक्टर ज्यांची रिसेंटली काय झालेली आहे? डेथ झालेली आहे. ते आहे द्वारकाईश त्यांचं नाव आहे. नेम द ओल्डेस्ट लिव्हिंग पायलट ऑफ द इंडियन एअरफोर्स. ओल्डेस्ट लिव्हिंग पायलट म्हणजे खूप वर्षापासून ते म्हणजे जिवंत आहे. म्हणजे 103 वर्ष झाले ते जगत होते. आणि 103 जे वर्ष झाले ते त्यांच्यानंतर त्यांचं निधन झालेलं आहे. तर काय ते ओल्डेस्ट लिव्हिंग पायलट आहे. तर त्यांचं काय झालेलं? निधन झालेलं.
कुठे? उत्तराखंड मध्ये रिसेंटली. तर काय नाव आहे त्यांचं? त्यांचं नाव आहे दलीप सिंग मजीठिया. नेक्स्ट, नेम द इनकम्बेंट प्राईम मिनिस्टर ऑफ सिंगापूर. जे काय करणार आहे? हु विल स्टेप डाऊन फ्रॉम हिज पोझिशन ऑन May 15 आफ्टर अ 2 decades लॉंग लिडरशिप. तर कोण करणार आहे स्टेप डाऊन? स्टेप डाऊन करणार आहे ली हसेन लॉंग. ली हसेन लॉंग हे स्टेप डाऊन करणार आहे. त्यांच्या जागेवर लॉरेन्स वॉंग हे काय करणार आहे? त्यांना सर्व्हिस देणार आहे 15 मेच्या नंतर. ओके, 15 मेच्या नंतर. नेक्स्ट, हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज इंडियाज नेक्स्ट अँबॅसिडर टू झिम्बाब्वे. इंडियाचे नेक्स्ट अँबॅसिडर टू झिम्बाब्वे कोणाला म्हणजे कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे आणि रिप्लेस केले कोण? रिप्लेसिंग विजय खांडुजा. आणि विजय खांडुजाला काय करणार आहे? ते रिप्लेस करणार आहेत. तर त्याचं नाव काय आहे? ब्रह्मकुमार. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम ग्रुप चॅनलला जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सोबतच जी न्यूजची जी PDF आहे ते पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. आणि पुन्हा एकदा रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.